व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे समन्वयक, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय श्री उदयजी सामंत साहेब, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महायुतीचे समन्वयक सन्माननीय श्री प्रसादजी लाड साहेब, माननीय आमदार योगेशजी टिळेकर, माननीय अनिकेतजी तटकरे आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना, भाजप, महायुतीचे सगळे आपले खासदार, सर्व सन्माननीय आमदार, सर्व सन्माननीय माजी आमदार, सर्व आपल्या महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते, जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी, तालुका पातळीवरील सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, आपले सगळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, मला वाटते माझ्या अगोदर संजय कुटे साहेब असतील, लाड साहेब असतील, उदयजी सामंत साहेब असतील, या सर्वांनी आपल्याला महायुतीचे मेळावे पुढचे कसे आयोजित करायचे, आजचं मेळाव्याचं आयोजन हे कशासाठी आहे याबद्दल सांगितलं. मी या ठिकाणी सामंत साहेबाला सांगेल की सामंत साहेब, हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे, खऱ्या अर्थानं हा कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आहे. या अगोदरचा जरी आपण 95 पासूनचा जरी इतिहास पाहिला तर 1990 असेल, 95 असेल किंवा आज 2019च्या झालेल्या निवडणुका असतील, या संपूर्ण काळामध्ये पश्चिम विदर्भानं भरभरून अशी साथ या युतीला आणि महायुतीला दिलेली. पण खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये जे चित्र समोर आलं त्याची कारण मीमांसा आपण या ठिकाणी सांगितली की काही गोष्टी आहे की आमचा जो कार्यकर्ता आहे, बांधवांनो, कुठलाही निवडणूक ही फक्त कार्यकर्त्याच्या जीवावर त्या ठिकाणी जिंकल्या जात असते. कार्यकर्ता हा पक्षातला महत्त्वाचा घटक असतो. सर्वसामान्य मतदार आणि पक्षाचं नेतृत्व याच्यामध्ये दुवा साधणारा किंवा पक्षाचे विचार जनसामान्यापर्यंत नेणारा आणि जनसामान्याला पक्षाच्या पाठीमागं उभा करणारा जर कोणी असेल तर तो असतो आपला कार्यकर्ता. पण आज आपला कार्यकर्ता या ठिकाणी खऱ्या अर्थानं थोडा सुस्त वाटतो की आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, जे काही परिणाम समोर यायचे होते ते आलेत, आपण सगळ्यांनी ते मान्य केलेत. पण खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये आपलं ज्या ठिकाणी कमी पडलो ती उणीव आपल्याला भरून काढायची आणि उणीव भरून काढण्यासाठी आपल्या महायुतीचे तीनही नेते, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी इतक्या चांगल्या योजना आणि इतके चांगले निर्णय या 2 वर्षामध्ये घेतलेत की निश्चित संपूर्ण महाराष्ट्रामधलं वातावरण त्या ठिकाणी आपल्या बाजूला किंवा बदललेलं आहे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आणि म्हणून लोकसभेमध्ये त्यांनी जसे नरेटिव्ह पसरवलेत, आता त्याच पद्धतीनं हे आपल्या विरोधामध्ये खोट्या बातम्या, खोट्या अफवा, खोटे विचार हे लोकांमध्ये पसरवायचं काम करत आहेत. आज जी एक महत्त्वाची योजना आपल्या महायुती सरकारनं आणली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आज विरोधक त्याचा अपप्रचार करतायत. पण आपण प्रत्येकानं या महिलांना जाऊन सांगितलं पाहिजेत की ही योजना रद्द करावी, बंद करावी. म्हणून महाविकास आघाडीच्या लोकांनी हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केली. निकाल आपल्या लाडक्या बहिणीच्या बाजूंना लागला, त्यांचा ते त्या ठिकाणी अपील खारिज केल्या गेली. पण हे लोक किती द्वेष्टी आहेत, किती महिलांच्या विरोधामध्ये आहेत, हे आपण सामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज लाडका भाऊ म्हणून त्यांना जरी म्हटलं तर जे आमचे तरुण आहेत की त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी स्टॅपेंडची योजना आपल्या सरकारनं आणली. मग कोणाला 6,000 असेल, 8,000 असेल, 10,000 रुपयापर्यंत आपण स्टॅपेंड देणार आहोत आणि त्या लोकांना प्रशिक्षित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणारी ही योजना, हिचा सुद्धा अपप्रचार केला जातो. शेतकऱ्यासाठी अनेक योजना आणल्यात. हा विदर्भातला सगळा शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक आहे. लोकसभेमध्ये सोयाबीनचा भाव असेल, कापसाच्या भावाबद्दल
मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सरकारबद्दल, केंद्रीय सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, याच्याबद्दल अपप्रचार केला गेला. पण बांधवांनो, आज आपलं ते सरकार, निवडणुका झाल्यात, शेतकरी नाराज असल्यामुळं काही प्रमाणात आपल्या विरोधात त्यांनी मतदान जरी केलं असेल, तर आता जी भावांतर योजना त्यावेळेस जाहीर केली होती, त्या भावांतर योजनेच्या पैशाचं वाटप आता सुरू झालेलं आहे. हेक्टरी 5,000 आणि 2 हेक्टरपर्यंत 10,000 हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार. रक्षाबंधनाच्या अगोदर आमच्या माता भगिनीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहेत. अजूनही ही योजना चालू आहे. आमच्या या लाडक्या बहिणीनं कधीही जरी तो अर्ज भरला तर तिला जे अनुदान किंवा मदत मिळणार आहे ती जुलै महिन्यापासून मिळणार आहे. म्हणजे आता तुम्ही ऑगस्टमध्ये जरी भरला तरी मागच्या महिन्याची मदत मिळणार आहे. वेळ होता होता ती 30 सप्टेंबरपर्यंत त्याला मुदतवाढ आहे. सप्टेंबरमध्ये जरी आपण काही अर्ज भरले तर ती मदत मात्र जुलैपासून मिळणार आहे. हे आपण सगळ्याला सांगितलं. तर आपल्याला असं वाटतं की ज्या दिवशी अर्ज भरू तेव्हापासून ती योजना आपल्याला लागू होईल. ही योजना तशी नाही. ही 1 जुलैपासून लागू झालेली आहे. या मुदतीच्या आज जे अर्ज महिला भरतील त्यांना 1 जुलैपासूनचं अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्यात, आपण सांगायला कमी पडतो. बांधवांनो, शेतकऱ्यासोबत जा, बसा. निश्चित सोयाबीनचे भाव हे जागतिक बाजारपेठ आहे. सोयाबीनचा भाव काही भारत देश ठरवत नाही. आपल्या अमरावती, अकोला, बुलढाण्याचा व्यापारी हे भाव ठरवत नाही. ते जागतिक पातळीवरचे हे भाव ठरलेले असतात. आणि म्हणून हे जे काही मालाचे भाव कमी झालेत याच्याबद्दल तुम्ही लोकांना सांगा, शासनानं किती मदत केली. जर या 2 वर्षातले तुम्ही सुद्धा शेतकरी आहात, कदाचित तुम्हालाही माहीत नसेल की तुमच्या खात्यामध्ये 2 वर्षात या महायुतीच्या सरकारनं किती रुपयाची मदत केली हे आपल्याला माहीत नाही. पण 2 वर्षाचे तुम्ही बँकेचे स्टेटमेंट काढा. किमान एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 70,000पासून तर 2-2, 2.5 लाखापर्यंतची मदत ही या आपल्या खात्यामध्ये जमा झालेली. मग ती या ठिकाणी आपल्या सरकारनं नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेली मदत असेल, जो 1 रुपयामध्ये आपण विमा केला आपल्या सरकारनं, त्या विम्याच्या माध्यमातून मिळालेली मदत असेल, कधी झालेली गारपीट असेल, कधी झालेली अतिवृष्टी असेल, कधी आलेला महापूर असेल, कधी कोरडा दुष्काळ असेल, या सगळ्या गोष्टीच्या मदती अतिशय मोकळ्या सढळ हातानं या 2 वर्षामध्ये या महायुतीच्या सरकारनं केलं. दुसरं, विशेष करून मी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगेल की उभाटा गटावाले वारंवार गद्दार म्हणून जे आपल्याला त्या ठिकाणी चिडवतात किंवा आपल्यावर आरोप करतात, तुम्ही त्याला उत्तर तितक्याच ठोस भाषेमध्ये देण्याची आवश्यकता आहे. गद्दार आपण नाही, गद्दारी त्यांनी केली. 2019ची निवडणूक आपण युतीमध्ये जिंकलो. महाराष्ट्रातल्या जनतेनं युतीच्या बाजूला कौल दिला आणि स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी ज्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आपण 30 वर्ष लढलो त्यांच्यासोबत यांनी घरोबा केला. आजही आपल्याजवळ धनुष्यबाण ही शिवसेनेची निशाणी आपल्याजवळ आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जात आहोत. आणि म्हणून खरंच गद्दार जर असतील तर हे उभाटाची लोक आहेत. सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण लोकांनी कसं जागृत राहायचं याबद्दल आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलं. महिला पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपापल्या भागातून, गावातून सगळ्यांचे अर्ज भरून घ्या. आमचे जे कार्यकर्ते आहेत महायुतीचे, सर्व जे काही सुशिक्षित मंडळी आपल्या गावामध्ये, कोणी 12वी असेल, कोणी ग्रॅज्युएट असेल, कोणी डिप्लोमा धारक असेल, या सगळ्यांची नोंदणी करून त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि हे स्टॅपेंड मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घ्या. निश्चित येणाऱ्या पुढच्या निवडणुका एका दिलानं, एका जुटीनं आपण लढू. आत्ताच आम्ही या ठिकाणी सूचना केली की या ठिकाणी आपले 3 मोठे पक्ष आहेत, इतरही लहान पक्ष आपल्यासोबत आहे. पण यानंतरचे येणारे जे काही आमची स्टेशनरी असेल, मग ते गमचे असतील, रुमाल असतील, टोप्या असतील, त्याच्यावर कुठल्याही पक्षाचं नाव न टाकता केवळ महायुती आणि आपल्या या 3 पक्षाचे चिन्ह जर त्याच्यावर टाकले तर मला वाटते हे असं वेगवेगळं चित्र त्या ठिकाणी जाणार नाही. एका दिलानं, एका जुटीनं आपण या सगळ्या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ आणि जिंकू. आणि पुन्हा महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणासाठी महायुतीचं सरकार आपण पुन्हा निवडून आणू.
एवढी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.